आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। लोकसभेनंतर केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेपेक्षा दुसरं वैफल्य काय असं दानवे म्हणाले। वैफल्यातूनच फडणवीस ठाकरेंवर बोलले। दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे वैफल्यातून बोलत असल्याचं म्हटलं होतं। त्याला अंबादास दानवेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी त्यासाठी लोकसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेचा दाखलाही दिलाय। उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे। ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत। किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो, तर त्याला फार उत्तर द्यायचं नसतं। पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे मात्र उद्धव ठाकरेंनी ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती लोकसभेच्या निकालानंतर, याच्यापेक्षा वैफल्य कोणतं असू शकतं? आणि त्यांना उद्धवजींना बोललो म्हणजे वैफल्यग्रस्त हेच झालेले हे स्पष्ट होतं या महाराष्ट्रात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।